नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या घडीची खूप महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबरच सांगावं लागणार आहे। जे काही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आहे त्या संदर्भातील मोठा GR आता शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये ज्या काही अटी त्यांनी टाकल्या होत्या त्या बहुतेक अटी आता शिथिल झाल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई पीक पाहणीची अट रद्द झाली आहे। अजून डिटेलमध्ये जाणणार आहोत काय काय अटी याच्यात रद्द झाल्या आहे। अजून सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा। ह्या आनंदाच्या बातमीसाठी नक्कीच लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राइब करत जा। 23 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती आणि त्याच्या आधी असं चालू होतं बोलणं की जी काही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कापूस आणि सोयाबीनची नोंद होती अशा शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात यावं, बट त्या संदर्भातील कुठलाही शासन निर्णय किंवा त्या संदर्भातील अधिकृत माहिती शासनाकडून देण्यात आली नव्हती। आणि 24 सप्टेंबर रोजी याच्यावर याच्यावरचं काम सुरू झालं आणि त्याच्यानंतर आज म्हणजे आज याच्या संदर्भातील हा महत्त्वपूर्ण GR शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहे। शासनाकडून सांगण्यात आलं की ज्या शेतकऱ्यांचे ई पीक पाहणी झालेली नसेल अशा शेतकऱ्यांचं जर सातबाऱ्यावर नोंद असेल, सातबाऱ्या पोर्टवर नोंद असेल अशा शेतकऱ्यांना हा जे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आहे ते 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्यात यावं। आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही मॅचिंगसाठी म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांचं ई पीक पाहणीमध्ये आणि किंवा जे काही सातबाऱ्यावरील नोंद आहे याच्यामध्ये नावामध्ये थोडंसं मागे नाव किंवा पुढे नाव असे असेल तर याच्यामध्ये जे काही मॅचिंगचं पर्सेंटेज होतं ते पर्सेंटेज देखील आता शासनाकडून रद्द करण्यात आलं आहे। म्हणजे सरसकट आता त्याचा आणि याचा विषय संबंध काहीच राहणार नाही, मॅचिंगचा विषयच राहिला नाही। जर तुमचं सातबाऱ्यावर नाव असेल, ई पीक पाहणी झालं असेल तर नक्कीच तुम्हाला याच्यातनं पैसे मिळणार आहेत असे आदेश देखील आता महाआयटीला देण्यात आले। सामायिक खातेदाराचे देखील त्यांनी सांगितले की जर तुम्ही सामायिक खातेदार असेल आणि तुम्ही फक्त एक ॲफिडेव्हिट तिथे जोडलं असेल तर तुम्हाला याचे पैसे नक्की मिळतील। सो अतिशय आनंदाची बातमी आणि 29 सप्टेंबरची त्यांनी तारीख दिली ती शेतकऱ्यांसाठी चांगलीच ठरणार आहे। अशाच माहितीसाठी सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, एक लाईक नक्कीच ठोकून द्या मित्रांनो। धन्यवाद।